जयेश खाबरे, विजय पष्टे, सलाम शेख एकाउंट दर्जेदार क्वालिटीचे फलंदाज. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी नक्कीच गोलंदाजी जय चिरोवा कानवे संघाकडे आहे. नितीन ज्युनियर, नितीन सिनियर, एकाउंट दर्जेदार क्वालिटीचे सर्व फलंदाज यावेळेस मात्र या सामन्यामध्ये बघायला मिळतील. 1 मिनिट. स्कोरर मंदारजी प्लीज आम्हाला जॉईन व्हा. लेट्स प्ले. पहिला चेंडू या सामन्यातील. नितीन सिनियर 2, प्रवीण. पहिला चेंडू वाईड च्या रूपाने एक धाव मिळतीये कानवे संघाला. आम्हाला जॉईन झालेत अप्पा फरडे, उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर आम्हाला स्कोरर म्हणून लाभलेत. पहिला चेंडू वाईड एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळतीये ती कानवे संघाला. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन आणि शफल लेग साइडच्या दिशेने खेळला चेंडू. उत्कृष्ट फील्ड प्लेसिंग जयेश खापरे, चांगली कॅप्टन्सी आणि उत्कृष्ट फिल्डिंगचा नजारा पेश करतोय हा क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडू. प्रवीण आणि दीपकची ही सलामीची जोडी कानवे संघासाठी. नेक्स्ट बॉल वन्स अगेन पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता आणि तो अपील फेटाळलेली आहे. दरम्यान या चेंडूवर एक धाव मिळते. बॅट पॅड नक्कीच प्रवीण आणि दीपकची ही जोडी आणि धावसंख्या झाली 2 धावा. चांगली गोलंदाजी आता मात्र करतोय नितीन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आणि षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच चेरोली कानवे संघाचा असेल. दीपक पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन ऑफ साइडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय नितीन. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन आणि लेंथ बघायला मिळाली या चेंडूवर. जो जीता वही सिकंदर. संकटांवर अशा पद्धतीने ठरून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. मॅच खूप रंगतदार आहे. यावेळी डिफेन्सिव्ह खेळ, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग करतोय नितीन. उत्कृष्ट गोलंदाजी, निर्धाव चेंडू, धावसंख्या 2 धावा 4 चेंडू नंतर. षटकातील पुढचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे. षटक म्हटलं तर हाणामारीच असं गणलं जातं, परंतु एक जोखीम असते विकेट पडण्याची. 2 शक्यता या षटकामध्ये असतात, परंतु चांगला आतापर्यंत षटक हाताळतं तो नितीन सिनियर. यावेळेस शफल लेग साइडच्या दिशेने भिटकावण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात पॅरलल. हेमंत तावडे सर आणि निलेश महाजन सर या सामन्याची पंचगिरी करतायत. उत्कृष्ट दर्जेदार क्वालिटीचे पंच या स्पर्धेसाठी लाभले. आता मात्र वाईटच्या रूपाने एक धाव मिळतीये. धावसंख्या 1 न वाढते. 3 धावा धाव फलकावर. यावेळेस वन्स अगेन पुन्हा एकदा नितीन सिनियर गोलंदाजीच्या मार्गवर सज्ज आहे. शफल लेग साइडच्या दिशेनं खूप स्लो चेंडू होता. दिशा दिली फक्त. चेंडू जातो या चेंडूवर सीमार शिकार चौकार. या चेंडूवर चौकार आला आणि धावसंख्या पोहोचली 7 धावांवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दीपक टू नितीन. ऑर्कर क्या बात आहे. आता मात्र कमबॅक करतोय. नवीन फलंदाज येतोय धनाजी. आता मात्र पहिल्या विकेटचं पतन होत आहे दीपकच्या रूपानं. नवीन फलंदाज येतोय धनाजी.
आणि गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय नितीन ज्युनियर, एक ऑलराऊंडर खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, तसंही प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज नितीन ज्युनियर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. यावेळेस फलंदाजीसाठी येतात प्रवीण. पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेनं ग्लान्स केला, नेत्रदीपक, देखणा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, प्रवीणच्या बॅट मध्ये चौकार. उत्कृष्ट बॅटिंग प्रवीण कडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन, स्वीप अटेम्प्ट सक्सेसफुल, चेंडू जातो सीमारेषे पार, डीप थर्ड मॅन मध्ये चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार प्रवीण यांच्या बॅट मध्ये बघायला मिळाले. 4 धावांनी धावसंख्या वाढते, पोहोचतीये 15 धावांवर. चांगली बॅटिंग आता मात्र चेरोबा कानवे संघासाठी करतायत प्रवीण. नितीन ज्युनियर दोन बॅक टू बॅक दोन चौकार गेले या दोन चेंडूवर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन टू प्रवीण. यावेळेस बॅटची एज लागून चेंडू जातोय शॉर्ट लेग मध्ये, सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते 16 धावा. अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर मात्र चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवू शकतात. परंतु प्रवीण चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. सुपर 8 ची लढत आणि या लढतीमध्ये जो जीता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे खेळ चालू आहे. ताश के पत्तों से महल नहीं बनता और हार कर कोई सिकंदर नहीं बनता. तुम्हाला जिंकावंच लागेल तर तुम्ही सिकंदर होऊ शकता, ही उक्ती याप्रमाणे मॅच मध्ये लागू होतीये. जो जीता वही सिकंदर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन ज्युनियर. Full toss and very good shot towards the leg side region for 4 runs. या षटकामध्ये 3 चौकार. सलाम शेख नक्कीच या चेंडूवर नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःला सावरू शकला नाही. चेंडू जातोय चौकार. धावसंख्या होती है 20 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन टू धनाजी. यावेळेस निर्धाव चेंडू होतोय. चांगला कमबॅक करतोय. धावसंख्या 20. दुसरं षटक सुरू आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल नितीन ज्युनियर यांचा. धनाजी पुन्हा एकदा. यावेळेस चांगलासा ड्राईव्ह सिली मिडॉनच्या दिशेनं सिंगल मिळते चेंडूवर. 1 धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. 2 षटकानंतर धावसंख्या होतात काणवे संघाच्या 21 धावा. 1 गडी बाद 21. नरेश दिनकर यांचं आगमन आहे. पण यायचं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आज मात्र मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावर असेल, कारण आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे चॅम्पियन प्रीमियर लीग
गेले 10 दिवस तो खेळ अनुभवतोय. आज मात्र दुग्ध शर्करा योग आहे. आम्हाला म्युझिकल बँड या ठिकाणी उपलब्ध आहे. मनोज साबळे. नेक्स्ट बॉलर महेश, मॅन फ्रॉम आणल्याणी. 2 षटकानंतर धावसंख्या होती आहे 21 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज, कल्याणी संघाचा यंगस्टर गोलंदाज महेश. धनाजी आणि प्रवीण चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा येत आहेत. धावसंख्या 21. प्रवीण आणि धनाजी ही जोडी. तिसरं षटक, पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज महेश निमसे. स्ट्राइक सांभाळतोय फलंदाज मॅन फ्रॉम कानवे धनाजी. पहिला चेंडू, लेट्स प्ले. ओ यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईडचा निर्णय येतोय. सिंगल ऍड केली जाते. एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते 22 धावांवर. यावेळेस लाईन लेंथ टप्पा खूप महत्वाचा. बॉलिंग करताना, बॅटिंग करताना क्लास दाखवणं गरजेचं. ऑफ साइडच्या दिशेने कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा ताबा घेतोय भाई. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. सिंगल न धावसंख्या पोहोचते 23 धावा. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा. आता मात्र 2 चेंडूवर, सॉरी, एका चेंडूवर 2 धावा येत आहेत. एक वाईडच्या रूपानं, एक सिंगलच्या रूपानं. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन महेश. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप बॅटिंग करण्याचा प्रयत्न, बंदरकडे अपील केली, अपील फेटाळली. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते 23 धावा. 24 धावा. चांगली गोलंदाजी करतोय महेश. 23, एक वाईड, एक सिंगल आणि एक ही धाव. एकूण 24 धावा. 2 ओव्हरला 21 धावा होत्या. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन महेश टू धनाजी. ऑफसाइडच्या दिशेने कट केलाय, सुरक्षित रक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते चेंडूवर कानवे संघाला. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते 25 धावा. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करतोय महेश. मोठे फटके काही येत नाही या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन महेश टू प्रवीण. सफल लेग साइडच्या दिशेने कट केला चेंडू. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. समीर शेख चूक करतोय. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 27. धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन महेश. चांगला फटका, गगनाला भिडलाय. कॅच होईल का? विजय पष्टे प्रयत्नांची पराकाष्ठा. चेंडू सीमारेषे पार. षटकार.
या 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 33 धावांवर. तिसरा षटक प्रगती पथावर आहे. चांगली बॅटिंग प्रवीण करतायत कानवे संघासाठी. नेक्स्ट बॉल वन्स अगेन महेश. या षटकातील शेवटचा चेंडू. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीप, बॅटची एज आउट. षटकानंतर धावसंख्या होती 33 धावा आणि गडी बाद झालेत 2. आता मात्र चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पुन्हा एकदा नितीन सिनियर. स्ट्राईक सांभाळतोय धनाजी. नॉन स्ट्राईक एंडवर असेल नवीन फलंदाज हरेश. हरेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे कानवे संघासाठी. या मैदानावर त्याला अनुभव आहे, षटकारांचा चांगला अनुभव आहे. गोलंदाज येतोय नितीन सिनियर. यावेळेस एकदा नितीन. फलंदाज धनाजी. चांगलं फिल्डिंग सजलंय. लॉंग लेग, मिड ऑन, मिड ऑफ, डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. स्लिप मध्ये खेळाडू, नक्कीच फाईन लेग मध्ये खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण सजलंय अल्याणी संघाचं. यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस आणि या चेंडूवर विकेट मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस रनआउटच्या रूपानं यावेळेस धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 33 धावा. चौथं षटक सुरू आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक नितीन करतोय. विकेट्सवर विकेट गमावल्या जातात. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आणि मैदानात यावं लागेल ते भूषण भेरे यांना. ही जोडी नक्कीच एक आशेचा किरण असेल कानवे संघासाठी, कारण अनेक मैदान गाजवलेला फलंदाज भूषण भेरे थोडा मागे थांबला होता. आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये यावं लागेल कारण 3 विकेट्स गमावल्यात कानवे संघानं. यावेळेस नितीन सिनियर चांगली गोलंदाजी करतोय. चौथं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. धावसंख्या 33. 7 षटकांचा सामना. आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय पहिल्यांदाच हरेश भेरे. यावेळेस पुन्हा एकदा नितीन. सुरेख चेंडू वाऱ्याच्या वेगाने वार्तालाप करतोय. अचूक टप्पा, पेस, गतीमध्ये परिवर्तन सगळं काही या चेंडूवर दिसला. नितीन अनेक वर्ष क्रिकेट अल्याणी संघासाठी खेळतोय. आपल्या अनुभवाचा वापर करून दाखवतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन सिनियर टू हरेश. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण सजतंय. सिंगल मिळते या चेंडूवर. 1 धावने धावसंख्या पोहोचते 34 धावांवर. चौथं षटक सुरू आहे. या षटकातील 3 चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी. कोण होईल टॉप 4 मध्ये, कोण जाईल ही मॅच सांगेल या 2 संघांमधून. भूषण भेरे पुन्हा एकदा
चांगली बॅटिंग एका मॅच मध्ये भूषण यांनी केली होती. आता मात्र संघासाठी धावून यावं लागेल. नेक्स्ट बॉल ऑफसाईडच्या दिशेनं यॉर्कर चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 36 रन्स. आमचे स्कोर मित्र आप्पा फरडे सुद्धा आज त्यांचा खेळ बघायला मिळेल, कारण 2-3 दिवस त्यांना मी मिस केलं. आज मात्र ते संघाच्या मदतीला धावून आलेले आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन भूषण. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील झाली. 22च्या रूपाने एक धाव मिळतीये. पंचांचा निर्णय येतोय. सिंगल न धावसंख्या पोहोचतीये 37 रन्स, 37 धावा. चांगली गोलंदाजी नितीनकडनं बघायला मिळते. टिचून गोलंदाजी, धारदार गोलंदाजी होते. दुसरं षटक महागडं पडल्यानंतर अल्याणी संघ काहीसं कमबॅक करतो या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. प्रवीण यांनी चांगली फलंदाजी केली. प्रवीण माघारी परतल्यानंतर थोडस संत गतीने धावगती चालू आहे. या ठिकाणी ड्रिंक्स उपलब्ध, सोय उपलब्ध होती. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन सिनियर टू हरेश. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका. पुन्हा एकदा या बात आहे, उत्कृष्ट गोलंदाजी नितीन सिनियर कडनं. हे षटक या ठिकाणी संपत. 4 षटकानंतर धावसंख्या होती आहे कानवे संघाची 37 धावा. पुन्हा एकदा संधी देऊया मनोज साबळे. तीन गडी गमावलेत आतापर्यंत. भूषण भेरे आणि हरेश भेरे अजूनही ही जोडी, आशीची जोडी मैदानावर आहे. चांगले दोन्ही फलंदाज. नवीन गोलंदाज येतोय इमर्जिंग प्लेअर हर्षल. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग ज्या पॉवर प्ले ज्यावेळेस स्वीकारले त्यावेळेस गोलंदाजी मध्ये थोडा चेंजेस बघायला मिळाला, कारण आपला फ्रंटलाईन बॉलर नितीन सिनियर येतोय. नितीन सिनियर येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडी स्ट्रॅटेजी बदलली जयेश खापरे यांनी. 4 षटकानंतर धावसंख्या होते 37. आता मात्र नितीन ज्युनियर येतोय. पाचवं षटक, पहिला चेंडू नितीन सिनियरच्या गोलंदाजीतून येतोय. सामना करतोय फलंदाज भूषण भेरे. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने एक धाव मिळते, एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव. धावसंख्या 1 न वाढते 38 धावा. नितीन मागचं षटक खूप महागडं पडलं. तब्बल 14 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. नक्कीच हे सुद्धा बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. स्टेप आउट खेळलाय, चेंडू भगनाला भिडलाय, सीमा रेषे पार. भूषण भेरे यांच्या बॅट मधनं क्वालिटीचा षटकार.
या चेंडूवर षटकार वसूल केला. 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढली. पोहोचती आहे 44 रन्स, 44 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन ज्युनियर. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र झेल होऊ शकतो. सलाम शेख पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे. दोन चेंडूवर 2 उत्तुंग षटकार बघायला मिळाले भूषण भेरे यांच्या बॅट मधनं. धावसंख्या करण्याला भेटती आहे 50 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन भूषण. 2 ताकदीचे संघ भूषण भेरे शंखनाद करतायत या मॅच मध्ये. 2 षटकार बघायला मिळाले 2 चेंडूवर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन नितीन. या वेळेस मात्र भूषण भेरे यांना चकवा दिला. चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. भूषण भेरे बॅक. भूषण भेरे माघारी परतलेत. नवीन फलंदाज येतोय. विश्वास. विश्वास हा शब्द खूप महत्वाचा आहे. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. ती दिशा दाखवायची होती या चेंडूला. पूर्ण स्टंप तुम्ही दाखवले. त्यावेळेस गोलंदाजासाठी ती एक संधी असते. संधीचं सोनं केलं नितीन ज्युनियरनं. मोठा चेंडू पुन्हा एकदा नितीन टू विश्वास. यावेळेस चांगला फटका. चेंडू सीमारेषे पार. ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. धावसंख्या होते 56 धावा. एक संजीवनी प्रदान करणारी ओव्हर या ठिकाणी टाकतोय कानवे संघासाठी नितीन. 3 उत्तुंग षटकार या षटकामध्ये बघायला मिळाले. धावसंख्या 56. आता कुठे वेग प्राप्त होतोय कानवे संघाच्या या धावगतीला. चांगली बॅटिंग करतायत विश्वास. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढला. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातील का? जातायत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 वाढते पोहोचते 58 धावा. लास्ट बॉल रिमेन इन दिस ओव्हर. शेवटचा चेंडू आहे. षटक खूपच महागडा झालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा दिल्या. आता मात्र 21 धावा. खूप महागडा ठरतोय नितीन कल्याणी संघासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुलटॉस चेंडू. लोअर फुलटॉस चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिला. सीमारेषे पार जाईल का? चौकार.
5 षटकामध्ये धावसंख्या झाल्या 62. 62 धावांचा डोंगर उभा करतायत विश्वास आणि हरेश. आणि एकदम खराब असं षटक संपतंय कल्याणी संघासाठी, कारण तब्बल या षटकामध्ये धावा आल्या 25 धावा. तब्बल 25 धावा फटकावल्या या षटकामध्ये. नवीन गोलंदाज येतोय हर्षल. हर्षल मगाशी गोलंदाजी दिसला होता, परंतु चेंडू हातामध्ये दिला नितीन ज्युनियरच्या. ते षटक तब्बल 25 धावांसाठी खेळून काढलं काणवे संघानं. 6वं षटक घेऊन येतोय हर्षल. सामना करतोय हरेश. एक तडाखेबाज फलंदाज हरीश. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू या षटकातील. ओह या क्या बात आहे. हा गोलंदाजाने इम्प्रेस खूप केलं. तसे प्रीमियर लीग मध्ये बेस्ट इमर्जिंग प्लेअर म्हणून अवॉर्ड या गोलंदाजाला मिळाला, कारण लेग कटर ऑफ कटर असे फिरकी गोलंदाजीची शैली या गोलंदाजाकडे आहे आणि अतिशय दर्जेदार क्वालिटीचा यंगस्टर खेळाडू आहे कल्याणी संघासाठी. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन हर्षल. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा प्रयत्न फसतोय. हरेश निर्धाव चेंडू. 62 धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी करतोय हर्षल आपल्या संघासाठी. वन्स अगेन पुन्हा एकदा हर्षल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. हरेशला मात्र चकवण्यात यश मिळतं. बीट होतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, फॉलो करतोय फलंदाजाला. क्या बात आहे. अनेक क्रिकेटपटूंसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करून देतोय हर्षल, कारण तुमच्या समोर जरी भिंत असेल तर मी सुद्धा त्या ताकदीचा बाणातील एरो आहे. नक्कीच याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. आता मात्र शपल येऊन खेळलाय चेंडू. आता यावेळेस मात्र गगनाला भिडतोय सीमारेषेबाहेर षटकार. षटकार नंतर धावसंख्या होतीये 68 धावा. 3 चेंडू चांगले, परंतु हरेशनं आता मात्र थोडी चतुराई दाखवली. यावेळेस पुन्हा एकदा शपल येऊन खेळतोय. पुन्हा एकदा यावेळेस पंचांकडे थोडी अपील झाली, पण अपील फेटाळली. निर्धाव चेंडू मिळतोय पुन्हा एकदा हर्षलच्या गोलंदाजीमध्ये. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा. एक चांगलं षटक या ठिकाणी पडतंय कल्याणी संघासाठी. नेक्स्ट बॉल. Once again bat leading edge. जयेश खाबरे कोणती चुकत नाही. हरेश back to the pavilion. शेवटचं षटक घेऊन येतोय सलाम शेख. धावसंख्या आहे धावफलकावर 68 धावा. षटक खूप महत्वाचं आणि चांगलं ठरलं ते कल्याणी संघासाठी. फक्त 6 धावा त्या षटकामध्ये एक षटकार वसूल केला आणि 5 चेंडू निर्धाव, एक विकेट. क्या बात आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 68 धावा धावफलकावर. विश्वास पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आहे. नॉन स्ट्राइक एंडवर गणेश. पहिला चेंडू 7व्या षटकातील. सलाम शेख गोलंदाजीच्या मार्ग सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. या चेंडूवर पहिला चेंडू निर्धाव. उत्कृष्ट सुरुवात या षटकाची. धावसंख्या 68.
नक्कीच आपल्या मनगडातील जोर दाखवण्यात यशस्वी ठरले कानवे संघातील फलंदाज. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. कारण आजचा संघर्ष संध्याकाळचं सामर्थ्य निर्माण करणार आहे. मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक मॅच महत्वाची. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो वाईट चेंडू. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 69 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सलाम टू विश्वास. चांगला फटका आहे. लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या होते 73 धावा. नेक्स्ट बॉल. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम टू विश्वास. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. झेल होईल का? नाही. सुरक्षित रक्षण. क्या बात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुल. कौतुक करावं लागेल नितीनचं. चांगली क्षेत्ररक्षणाची या ठिकाणी प्रदर्शन बघायला मिळतं. धावसंख्या 2 वाढते. 75 धावा. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 75. चांगली फलंदाजी करतोय विश्वास. पुन्हा एकदा ताकद नदाकत षटकार. धन्यवाद. धावसंख्या 81. उत्कृष्ट धावगती. उत्कृष्ट धावसंख्या. समोरच्याकडे जर बादशाह असेल तर आमच्याकडे हुकुमाचा इक्का आहे. याचा प्रात्यक्षिक कानवे संघ दाखवतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सलाम टू विश्वास. पुन्हा एकदा. आता मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न असेल. कॅच. धावसंख्या 81. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग्स मधील. सुपर 8 ची ही शेवटची लढत आहे. टॉप 4 चा सामना नंतर बघायला मिळेल. की यानंतर एक मॅच बघायला मिळेल. तत्पूर्वी या चेंडूची आपण प्रात्यक्षिक बघूया. स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय. सीमारेषा दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतात या चेंडूवर. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. धावसंख्या वाढतीये. पोहोचतीये 84 धावा. 85 धावांचं टार्गेट असेल कल्याणी संघासमोर. यानंतरची सेमीफायनल रंगेल. साईराज सरी वर्सेस संदेश स्पोर्ट्स शेरवली.
संदेश स्पोर्ट्स संघाचे कर्णधार अजित फरडे आणि चरीव संघाचे कर्णधार अक्षय बाणसरे सोबत आहेत. चॅम्पियन प्रीमियर लीग अध्यक्ष राजेश फरडे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. लेट्स सी कॅमेरा. टॉस होतोय. या ठिकाणी चेरवली संघ टॉस जिंकलेला आहे. अजित सर आपला निर्णय सांगायचा. बॅट फर्स्ट. बॅटिंग स्वीकारलेली आहे चरीव संघ. आपण सुपर 8 ची मॅच बघितली सर, तब्बल 126 धावा फटकावल्या होत्या आणि वन साइडेडली मॅच जिंकले होते. आपण पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली. काय प्लॅनिंग स्ट्रॅटेजी नियोजन ठरलं असेल. या लीग मध्ये पाहिलं तर चरीव संघाने ऑलमोस्ट सगळ्याच मॅचचे बोनस पॉईंटने जिंकलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या समोर नक्कीच 100 धावा कमीत कमी पाहिजेत. 100 धावांचं टार्गेट सेट करण्याचा मानस ठेवलाय तो चेरवली संघानं. आपण अनबीटन आहात या स्पर्धेमध्ये आणि चेरवली सुद्धा अनबीटन आहे. नक्कीच सेमीफायनलची मॅच आहे. जिंकण्यासाठी गावाच्या अस्मितेसाठी खेळ करायचा आहे. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहात. किती धावांपर्यंत रोखू शकता? 80 ते 90 रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेतील जे चषक आहे, पहिली ट्रॉफी जिंकण्यासाठी तुमचा संघ नक्कीच उत्सुक असेल. रात्री मला वाटतंय एका खोलीमध्ये व्हिडिओ कॉल आला होता आणि त्या व्हिडिओ कॉल मध्ये मी बघितलं स्वतः की तब्बल 10 ते 15 खेळाडू तुमच्या त्या एका खोलीमध्ये बसले होते. काहीतरी डाळ शिजत होती. काय डाळ होती ती? काय नाही, पार्टी कशी करायची ते चर्चा चालू होती. पार्टीचा प्लॅनिंग अगोदरच केलेला आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक फॉर द गेम. सेमीफायनलची लढत रंगणार आहे चेरवली वर्सेस चरीव आणि चेरवली संघाने टॉस जिंकला. प्रथम स्वीकारली बॅटिंग. पंच्याऐंशी धावांचं टार्गेट. हाऊ टू चेस इट. साईस्टर अल्याणी संघाचे 2 सलामीचे फलंदाज येत आहेत. नितीन ज्युनियर आणि जयेश खापरे. 2 फलंदाज म्हणजे अल्याणी संघाची ताकद आहे. सलामीचा गोलंदाज येतोय कानवे संघाचा एक यंगस्टर गोलंदाज दीपक. पंच्याऐंशी धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली जोडी जयेश खापरे आणि नितीन ज्युनियर. सलामीचा गोलंदाज कानवे संघासाठी दीपक भेरे. घोडविंदे दीपक घोडविंदे. 85 धावांचं टार्गेट एक भलं मोठं टार्गेट आहे. ध्येयाचा ध्यास लागा की कामाचा त्रास वाटा. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात करावी लागेल आणि संघाला. आणि चांगली गोलंदाजीसाठी सज्ज असेल गोलंदाज दीपक. लेट्स प्ले. पहिला चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू. दीपक गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट केला. चेंडू लेग साईडच्या दिशेने उंच हवेत आहे. पहिल्या चेंडूवर चेंडू सीमारेषा दिशेने जातो आहे. 2 धावा ऍड केल्या जात आहेत आणि खातं उघडलं त्या अल्याणी संघाचं. 85 धावांचं टार्गेट. पहिल्या चेंडूवर 2 धावा. तिच गॅपचा वेध घेताना दिसला नितीन. स्लॉक स्वीप अशा प्रकारचे फटके नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडतात. परंतु त्या चेंडूला पॅरलल ठेवणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्ही स्लॉक स्वीप खेळता त्यावेळेस कारण विकेट जाण्याची संधी सुद्धा असते. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात. 85 धावांचं टार्गेट. लेट्स प्ले. नेक्स्ट बॉल. ओ या ठिकाणी स्विंग अँड मिस. एकच जल्लोष सर्कल मध्ये झाला परंतु निर्धाव चेंडू. क्या बात आहे. शक्यता होती कॅच खेळण्याची परंतु जीवदान मिळतं नितीन ज्युनियरला. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन दीपक सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस नजाकत क्लास
स्कूप बघायला मिळाला चेंडूवर. फाईन लेग झोन मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातात. उत्कृष्ट वाऱ्याच्या चित्त्याच्या वेगानं पळतोय नितीन ज्युनियर. 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 4 धावांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक. 3 चेंडू मध्ये 4 धावा. यावेळेस बॅटची एज. ओ निर्धाव, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी दीपक कडनं बघायला मिळते. 4 चेंडू मध्ये 4 धावा. उत्कृष्ट. 85 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट चेस करताना यावेळेस मात्र गोलंदाजी क्या बात आहे, लाजवाब होतीये कानवे संघाकडनं. घरच्या मैदानावर आपली दहशत दाखवतोय दीपक. बॉल सगळे पुन्हा एकदा शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. नितीन ज्युनियर पूर्णपणे अपयशी ठरतायत या मॅच मध्ये. या षटकामध्ये 4 चेंडू 5 चेंडू झालेले आहेत आणि 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाची ज्या स्टाईलनं सुरुवात केली अतिशय दर्जेदार. वेल बिगिन अपडान. दीपकची गोलंदाजी सुरेख. पंच्याऐंशी धावांचं टार्गेट. नेक्स्ट बॉल वन्स अगेन दीपक टू नितीन. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतीये. पुन्हा एकदा सोप्या सोप्या चान्सेस असतात. 2 कॅच या मॅच मध्ये या षटकामध्ये सुटले. नितीनला 2 जीवदान मिळाले आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी दीपक कडनं बघायला मिळतीये. नक्कीच 2 कॅच ड्रॉप झाल्या आणि त्या 2 कॅच किती महागात पडतील येणारा वेळच ठरवेल. कारण नितीन ज्युनियर एकदा जर बॅट लागली तर नक्कीच एक झंझावात येतोय. आता मात्र जयेश खापरे कर्णधार स्वतः संघाचे दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज रोशन. यानंतर जी मॅच बघायला मिळणार आहे 2 संघ खूप ताकदीचे. चेरवली वर्सेस सरिव सेमीफायनलची पहिली लढत. टॉस जिंकला चेरवलीनं, प्रथम स्वीकारली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. क्या बात आहे. रोशन गोलंदाजी षटक. लेफ्ट हँड बॉलर रोशन एक चांगला गोलंदाज आहे. सुपर ओव्हर मध्ये या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू जयेश खापरे. पहिला चेंडू निर्धाव. क्या बात आहे. पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व दाखवतोय कानवे संघ. आपल्या घरच्या मैदानावर खेळतायत. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. उत्कृष्ट फलंदाजी केली. जयेश खापरे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात आहे. कौतुक करावं तेवढं थोडं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. लाईन आणि लेंथ. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अतिशय सुरेख. कल्याणी संघ मात्र पूर्णपणे प्रेशर फील करतोय. अडचणीत आहे. यावेळेस पुन्हा एकदा जयेश. पुन्हा एकदा निर्धाव. क्या बात आहे. दिस इज द स्ट्रेंथ ऑफ कानवे. उत्कृष्ट गोलंदाजी. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव. एनके खुश आहेत. खूप खुश आहेत.
कीच आघाडीवर तर तुम्हीच आहेत, रिझल्ट लागायला वेळ आहे, मतमोजणी चालू आहे. या जंगलात निवडणूक होत नाहीये, सिंह राजाच गणला जातो. नेक्स्ट बॉल. आता मात्र टायमिंग साधलं जात नाहीये. चौथा चेंडू निर्धाव. क्या बात आहे. एकच जल्लोष, एकच नारा. कानवे संघ उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त 4 धावा. चिरोबा देवस्थान आशीर्वाद आहे चिरोबाचा. साल्यानी पण 6 स्टार आहे. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. 4 चेंडूचे खेळले, पूर्ण 4 चेंडू घुटना टेक तमाशा देख. 5 चेंडू निर्धाव आणि स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जयेश करतोय. एकही चेंडूशी संपर्क झाला नाहीये. 5 चेंडू निर्धाव आणि हा चेंडू जर मेडॉन, हा चेंडू जर निर्धाव टाकला तर एन के व्हेरे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे रोशनसाठी. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन जयेश. आता मात्र टायमिंग साधलं. सिंगल मिळते या चेंडूवर. 500 गमावले परंतु मन जिंकलं ते रोशनने. 2 षटकामध्ये अवघ्या 5 धावा. क्या बात आहे. तरी 200 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय रोशननं. दोन षटकामध्ये अवघ्या 5 धावा. पेपरवर खूप स्ट्रॉंग टीम आहे अल्ल्याणी. जसंही प्रीमियर लीगचं रनरअप राहिलेत, पण या मॅच मध्ये हमारे गाव में हम शेर है याचा प्रत्यय दाखवतायत कानवे संघ. उत्कृष्ट गोलंदाजी रोशन आणि दीपक कडनं बघायला. नवीन गोलंदाज येतोय ईशान. नवीन गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. जयेश खापरे पुन्हा एकदा. या वेळेस पुन्हा एकदा क्लास गोलंदाजी होती आहे. स्वप्नीलजी भेरे यांनी व्यासपीठावर यायचं. उपसरपंच नेक्स्ट बॉल. वन्स अगेन जयेश खापरे पूर्णपणे संघर्ष करतोय. तब्बल 8 चेंडू खेळलाय, फक्त 1 धाव, 7 चेंडू डॉट. तब्बल 1.5 ओव्हर. पूर्णपणे मॅच सुपर 8 ची मॅच, परंतु ज्या कामगिरीच्या अपेक्षा आहे. वन्स अगेन निर्धाव. या मॅचचा मला वाटतंय रंग चढतोय तो कानवेच्या बाजूने, कारण पूर्णपणे डॉमिनेट करतात. फक्त 5 धावा. चेंडू झालेत 15. 15 चेंडू 5 धावा, अशी शक्यता खूप कमी बघायला मिळते. सुपर 8 ची मॅच. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन जयेश. आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. सिंगल मिळते, 6 धावा होत आहेत.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी ईशान. जयेशच्या बॅट मधनं आता मात्र चेंडू गगनाला भिडलाय, झेल होऊ शकतो. कॅच सुटते. हो यावेळेस कॅच सुटते, पण चांगला प्रयत्न आहे गुरुनाथ, उत्कृष्ट प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. एकच धाव्या चेंडूवर. अजूनही एक चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 7. चांगली गोलंदाजी ईशानकडनं. 4 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोडं. आता मात्र पटका आहे, परंतु झेल होऊ शकतो. कॅच आउट, पहिली विकेट गमावतोय. संख्या होती है 7 धावा. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी ईशान, सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोडंच. एकदा चेरोबा गावचे ग्रामस्थ सगळं चेरवलीकर आणि कानवे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. उत्कृष्ट. जयेशला मात्र आता 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अभी नहीं तो कभी नहीं, सुपर हिटची लढत आहे. चांगला फटका आहे, परंतु हताश निराश हरेश चुकत नाहीये. जयेश माघारी परतो. सात धावा 78 पाहिजे 24 चेंडू मध्ये. 20 20 20 20 20 20 20 18. अप्पा फरडे हरेश बेरेनवर जाम खुश आहेत, कारण चांगलं खेळ टीम करते. 18 चेंडू 7 धावा 2 विकेट्स. क्या बात है. क्रिकेटचा विजय होतोय, गोलंदाजीचा विजय होतोय. पण समोर ताकदवर फलंदाज असताना त्यांना जखडून ठेवलं. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी केली ती कानवे संघानं. गोलंदाजीचा क्लास. नवीन गोलंदाज रोशन पहिलं षटक चांगलं हाताळलं, फक्त 1 धाव दिली होती. विजय पष्टे. ओह क्या बात है. नक्कीच कसोटी क्रिकेट सारखं क्रिकेट चालू आहे अल्याणी संघाकडून, कारण तब्बल 19 चेंडू आणि 7 धावा. अनेक प्रेक्षक मैदानावर आहेत. अल्याणी संघाचे समर्थक, चेरवली आणि कानवे संघाचे समर्थक. नेक्स्ट बॉल वन्स अगेन.
यॉर्कर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. आता मात्र सलाम. चांगली गोलंदाजी. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी, तुमच्या कामगिरीवरचा विश्वास, तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवतायत कानवे संघाचे गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी. मन जिंकलं या गोलंदाजीनं. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी. यानके बेरे मात्र खूप खुश आहेत. स्मित असते त्या चेहऱ्यावर. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू जातोय. सीमारेषे पार. पहिला चौकार. 4 धावा. कानवे संघामध्ये यूनिटी इज द स्ट्रेंथ. गिले शिकवे भुलाकर फिर से एक मैदान में अपने ताकत के साथ अपने होम ग्राउंड पर अपने बैटिंग का और बॉलिंग का क्लास दिखाती है कानवे टीम. रोशन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धाव संख्या होती है 12. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन सलाम. यावेळी चांगला फटका आहे. मिस्टॅम्प शॉट. हरेश. झेल सुटतोय. सोपा झेल होता. एकदम सोपा झेल होता. धाव संख्या 1 न दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कल्याणी संघाला 2 धावांची पेनल्टी. 2 धावांची पेनल्टी बसते आहे. बॅट फेकल्यामुळे 2 धावांची पेनल्टी बसते आहे. अरे कॉलिंग चुकलं. तू तू मैं करत करत विजय पष्टे बॅक टू द पेव्हलियन. औसाहेब पेशव्यांनी पानिपतच्या लढाईत सांगितलं होतं अब्दालीला, बचेंगे तो और भी लढेंगे. शेवटचा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही लढणार. या ठिकाणी मात्र लढणं सुरू आहे कानवे संघाचं. शस्त्र टाकली आहेत कल्याणी संघानं. आता मात्र जयेश टिमसे येतोय फलंदाजीसाठी. खूप ज्या कामगिरीची अपेक्षा कल्याणी संघाच्या समर्थकांना होती पूर्णपणे डॉमिनेट करतोय कानवे संघ ओव्हर कल्याणी. जयेश पुन्हा एकदा. यॉर्कर. उत्कृष्ट चेंडू. उत्कृष्ट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बॅटला ब्रश करून चेंडू जातो आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या वाढते, पोहोचते आहे 15 धावांवर. पूर्णपणे वन साइडेड गेम या ठिकाणी आतापर्यंत दिसते. सुपर 8 ची लढत. डगआउट शांत. चांगला फटका. आडव्या बॅटनं चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. चार षटकानंतर धावसंख्या होती आहे 19. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव, तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 12 धावा येत आहेत.
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तो सराव या ठिकाणी काही घरच्या मैदानावर दाखवला. हॉनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही प्रामाणिकपणाला तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. कारण जीवनामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाहीये. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा क्रिकेट कांडवे संघाकडून बघितला. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळ जातोय खूप. सेमीफायनलची लढत आहे पुढची मॅच. हरीश फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकानंतर धावसंख्या होते 19. आता मात्र 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि धावा आवश्यक आहेत. पॉवर प्लेचं षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. अठरा चेंडू आणि तब्बल 66 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडू मध्ये. सॉरी 18 चेंडू मध्ये. अक्षय गगे यांचं स्वागत असेल. 18 चेंडू आणि तब्बल 66 धावा. 2 धावांची पॅनल्टी आहे ती नंतर ऍड करण्यात येईल शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे तब्बल 68 धावा फटकावायच्या आहेत. 68 धावा 18 चेंडू. सलाम एक अक्षयचा किरण आहे परंतु ही मॅच नक्कीच 80% कान्वे संघाच्या बाजूने आहे. 20% आल्यानी संघाच्या. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय दीपक. चांगली गोलंदाजी कान्वे संघाकडून. पहिला चेंडू सलाम शेख. बॅटची एज कॅच आणि मॅच खिशात घालण्याचा प्रयत्न होतोय. तुला रस्ता आपोआप सापडेल. एक एक विकेट मिळवत गेले. एक एक चेंडू निर्धाव टाकत गेले आणि यशाच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहेत कान्वे संघ. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट फिल्डिंग. क्या बात है. नेक्स्ट बॉल वन्स अगेन दीपक टू जयेश यॉर्कर. चेंडू उत्कृष्ट टप्पा. कॉन्फिडन्स वाढतोय कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. गोलंदाजी करतोय समीर. फलंदाजीसाठी आला नाही. गोलंदाजी करतोय दीपक. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत कान्वे संघाची. प्रेक्षकांचा प्रतिसाद, कॉन्फिडन्स उच्च स्तरावर आहे कान्वे संघाचा. ऑफसाईडच्या दिशेने कट केला. नक्कीच गॅपचा वेध घेऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. बॉल दीपक पुन्हा एकदा. दीपक टू समीर. चांगला फटका आहे. बेस्ट टाइम शॉट ऑफसाईडच्या दिशेनं डोक्यावर जातोय. जेल सुटतोय पण प्रयत्न चांगले आहेत भूषण यांचे. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 न वाढते. पोहोचते आहे 24 धावांवर. 26 धावांवर पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवतोय कान्वे संघ. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी. यातील विजेता संघ भिडेल तो महालक्ष्मी मळेगाव संघाविरुद्ध. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. बेस्ट टाइम शॉट. जेल होईल का गुरुनाथ.
सुटतोय कॅच पुन्हा एकदा दुसरा झेल सुटतोय गुरुराजच्या हातून. चेंडू जातोय चौकार. 4 धावा मिळत आहेत अल्ल्याणी संघाला. धावा धावफलकावर. अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. 5वं षटक सुरू आहे. 55 शेवटचा चेंडू. 13 चेंडू 55 धावा. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट. आता मात्र 12 चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे. पॅनल्टी ऍड करून 52 धावा. धावसंख्या होती आहे 33. स्कोरर आमचे आप्पा फरडे सांगतात तब्बल 19 चेंडू 19 चेंडू डॉट बॉल आहेत या इनिंग मध्ये. हेच यशाचा गमक आहे कान्वे संघाचा. क्या बात आहे. 6वं षटक घेऊन येतो गणेश. 12 चेंडू 52 धावा. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. कान्वे संघ डॉमिनेट करतोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव. क्या बात आहे. सुरेख. स्वतःच्या मैदानावर दहशत दाखवतोय कान्वे संघ. आणि देर का होईना आमचे समालोचक मित्र फरडे सर आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन गणेश. ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर चेंडू भिरकावला. कॅच होईल का? झेल टिपतोय समीर. माघारी परततोय. डीजे. उत्कृष्ट संगीत मैफिल आज मनोज साबळे आणि राजेश दिनकर. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज भाई येतोय. स्ट्राईक सांभाळतोय जयेश. चांगला फटका आहे. ताकदीनं खेळला. लेग साईडच्या दिशेनं सिंगल मिळतीये. चेंडूवर धावसंख्या वाढतीये. बॅट्समन आले भाई. नवीन फलंदाज. धावसंख्या होतीये 34 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट. यानंतरची मॅच सेमीफायनलची मॅच सरी वर्सेस चेरवली. दोन्ही संघात वादळी फलंदाज आहेत. त्रिफळा उद्ध्वस्त.
ती वन साइडेड मॅच दिसते आपल्याला. फाईट काही बघायला मिळालं नाही कल्याणी संघाकडनं. बॅट्समन येतोय नवीन भाई लक्ष्मण येतोय. भाई आउट झाला, त्यानंतर येतोय लक्ष्मण. ओ फटका चांगला मारण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही झालं. एक धाव मिळते चेंडूवर. एकेरी धावसंख्या वाढते, पोचते 35 रन्स, 35 धावा. आता मात्र तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. वॉर्मअप चालू आहे चेरवली संघाचा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओ लोअर फुलटॉस, गुगली. गणेश सुरेख गोलंदाजी, एकच जल्लोष. कानवे संघ उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचं षटक शिल्लक, 6 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. जो जीते हैं वही तो शेर होते हैं, बाकी तो मिट्टी के ढेर होते हैं. चा प्रत्यय आहे. एन के भेरे खुश आहेत. एन के भेरे यांचे चाहते आलेले आहेत, खूप चाहते आलेले आहेत. त्यांचे आभार आहेत, कारण चेरवली गावामध्ये आणि चेरोबा मैदानावर ही मॅच रंगते. आणि जय चेरोबा कानवे संघ खूप छान खेळतोय. चेरवली वाल्यावर खुश आहेत. नेक्स्ट बॉल गुरुनाथ. बॅटची टो एज लागते लेग साईडच्या दिशेनं, लॉंग ऑन दिशेने चेंडू येतोय. सिंगल मिळते या चेंडूवर. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. तब्बल 49 धाव्या हवा आहेत 5 चेंडू मध्ये. या ठिकाणी विजयावर शिक्का मोर्तब केलाय ते कानवे संघाने. औपचारिकता शिल्लक आहे, 5 चेंडून बाकी. औपचारिकता आहे, जस्ट फॉर्मॅलिटी. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव. 4 चेंडू बाकी. आता मात्र प्रेक्षक मला वाटतंय डान्सच होईल, यात काही शंका नाही. कानवे संघातील अनेक लहान बाळ गोपाळ वयोवृद्ध या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय, सिंगल मिळते. गुरुनाथ एक चांगला गोलंदाज आहे, कॉमेंट्री सुद्धा चांगली करतोय. आज सरीव गावचं सगळं तरुणाई या ठिकाणी दिसतीये, कारण मॅच कोणाची आहे, सरीव आणि चेरवली. चांगला फटका आहे, सिंगल मिळतीये. एकाच राशीचे हे 2 गाव, एक प्रति पंढरी चरीव आणि एक चेरोबा जय चेरोबा चेरवली. 2 गावांचा वरदहस्त लाभलेला. एका बाजूला पंढरी, दुसऱ्या बाजूला चेरोबा. वरदान तर दोघांना आहे. आउट होतोय फलंदाज. आणि या ठिकाणी कल्याणी संघाच्या संपूर्ण आशा अपेक्षा सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं कुठेतरी, त्यामुळे कल्याणी संघ पराभूत होतोय. कानवे संघ इनटू द सेमीफायनल. एलिमिनेटर एक मिनिट.
ही मॅच सेमीफायनलची असेल. यामधील जो पराभूत संघ आहे त्याला एक चान्स असेल. हँडशेक करायचा आहे कल्याणी संघ आणि कानवे संघ. उत्कृष्ट खेळ कानवे संघाकडनं बघायला मिळाला.